आज नवऱ्याच्या चक्क मी पाया पडून त्याला शॉपिंगला घेऊन गेले. हाय हॅलो नमस्कार, पायलच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर गाईस, तुम्हाला तर माहिती मी टीटीचं इंजेक्शन घेतलं होतं आणि 3-4 दिवस झालं माझी तब्येत एकदम खराब झाली आहे. मला कणकणी आली आहे, मला काही सुधरत नाही आहे. तरीसुद्धा मी सकाळचं माझं सगळं काम आवरून दुपारी गोळ्या खाऊन झोपले होते आणि उठून बघते तर काय, माझा नवरा मस्तपैकी मी जे झाडं लावलेत त्याला मस्त रोज पाणी घालतोय, त्याची साफसफाई करतोय आणि हे बघून मला एवढं छान वाटलं. आणि रोज पण आले होते तर म्हटलं चला, माझा नवरा एवढा काम करतोय तर मी कशाला झोपूनच राहू. आजारी म्हणून काय झालं, काम तर केलं पाहिजे आणि काम केलं तरच फ्रेश राहतंय. तर मी मग कपडे वगैरे काढून खाली घेऊन गेले, त्या कपड्याच्या घड्या घातल्या, मस्त प्रतीकसोबत गप्पा मारत बसले कारण मला गोळ्या खाऊन थोडंसं चांगलं वाटत होतं. मग त्याच्यानंतर प्रतीकला लाडीगुडी लावली थोडीशी, त्याला म्हटलं चल आपण जाऊया आणि तुला शॉपिंग करूया. नव्हतंच ऐकत तो, पण मी त्याच्या पाया पडले, म्हटलं प्लीज चल आता तरी चल. हे बघा, तुम्हाला दिसत असेल कसं मला पाया पडायला लावतोय तो. आणि त्याच्यानंतर मग तो ट्राय करत होता. 2 टी-शर्ट फायनली त्याने घेतलेत. कारण गाईच, माझा नवरा स्वतःसाठी काहीच घेत नाही म्हणून मला फोर्स करावा लागतं त्याला. आणि आम्हाला भरपूर शॉपिंग करायची आहे, पण कसं आहे आता आमचा खर्च सुद्धा वाढलाय म्हणून आम्ही कंट्रोल करतो. आम्ही खायचं सामान घेतलं थोडंसं. मग येता येता मला परत फ्रूट दिसले. प्रतीक म्हणला आता आलोय तर बाहेर फ्रूट घेऊनच जाऊ घरी. मग परत फ्रूट घेतले आणि घरी येऊन बघते तर काही लाईट गेली होती. तर किचनमध्ये नशीब आमचा इलेक्ट्रॉनिक तो चार्जिंगचा बल्ब आहे. मग त्याच्यामुळे मी स्वयंपाक केला. आज मस्त शापूची भाजी, भाकरी, वरण भात असं जेवण बनवलं. आणि जेवण झाल्यानंतर मी बिग बॉस बघता बघता सॅलड खात होते, कारण बिग बॉस बघायचं मी कधीच बंद नाही करू शकत.